नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 11 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपल्याला दाखवलंय की जानकी आली आहे ना मधुभाऊंना घेऊन। तर आता तिने मधुभाऊंना आउट हाऊस मध्ये ठेवलंय, पण आता तिला काळजी वाटतेय मधुभाऊंना व्यवस्थित आपण ठेवले की नाही आउट हाऊस मध्ये, त्यांची कडी व्यवस्थित लावली का आपण। ऋषिकेश म्हणतो अगं जानकी मी व्यवस्थित कडी लावली होती, तू काळजी करू नकोस। जानकी म्हणते एकदा बघून येऊयात का। ऋषिकेश म्हणतो जानकी अगं इतकं काळजी करू नकोस, अगं इतकं दडपण नको घेऊस। मग जानकी म्हणते अहो ऋषिकेश, आपल्याला सायली आणि अर्जुनने जबाबदारी दिली म्हणून नाही, पण आपल्याला मधुभाऊंना सेफ ठेवायचंय। मधुभाऊ आउट हाऊस मध्ये कोणाला कळलं तर ऋषिकेश म्हणतो नाही कळणार कोणाला, आपण आहोत ना। अगं काही होणार नाही। आता जानकी म्हणते काही नाही व्हायला पाहिजे मधुभाऊंना। तुम्हाला माहितीये ऋषिकेश, मधुभाऊ मला वडिलांसारखे आहेत, त्यांनीच मला अनाथ आश्रमात मोठं केलंय, माझं सगळं बालपण त्यांच्या छायेत गेले हो, ते मला वडिलांसारखे आहेत। ऋषिकेश मधुभाऊंनी मला घडवलंय, मला माहिती नाही माझे खरे आई बाबा कोण आहेत, पण मला एवढंच माहितीये की मला कळायला लागलं तेव्हापासून माझे आई वडील मधुभाऊच आहेत। मला त्यांना सुखरूप ठेवायचे, अर्जुन सायलीने सांगितलंय म्हणून नाही, पण माझी जबाबदारी आहे म्हणून। आता तिला ऋषिकेश म्हणतो नको काळजी करू, आपण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू। आता बघा इकडे या सुमित्राबाई रडत असतात, अवंतिका गुलाबला विचारते बघितलं का रे गुलाब सापडले का नाना तिकडे। ऋषिकेश जानकी घरात येतात आणि विचारपूस करतात काय झालं, अहो आई तुम्ही का रडताय, जानकी विचारत असते। मग सुमित्राबाई म्हणतात अगं जानकी आपले नाना। जानकी म्हणते काय झालं नानांना। सुमित्राबाई म्हणतात आपले नाना घरात नाहीयेत ग, ते गायब झालेत। अरे बापरे, आता हे ऐकलं जानकी म्हणते काय नाना गायब झाले, असे कसे नाना गायब झाले। मग सुमित्राबाई कसे गायब झाले ते सगळं सांगतात। अवंतिका म्हणते नाना गायब झाले तो ऋषिकेश दादा, अहो जानकी वहिनी ते खरंच घरात नाहीयेत। मग जानकी म्हणते असे कसे गायब होतील नाना, अगं सकाळी तर मी औषधं दिलीत त्यांना। मग ही अवंतिका म्हणते तेच तर कळत नाहीये ना वहिनी। जानकी विचारते ऐश्वर्या कुठे अवंतिका। आता अवंतिका म्हणते तिच्या रूम मध्ये झोपली आहे। जानकी म्हणते काय झोपली आहे। आता ऋषिकेश म्हणतो म्हणजे हे असं कसं अचानक झालं, हे झालंच कसं आई, म्हणजे तुम्ही कुठे होतात तेव्हा। सुमित्राबाई म्हणतात अरे तुम्ही दोघं जण बाहेर गेला होतात, अवंतिका आणि सौमित्र पण घरात नव्हते, आणि अचानक यांनी मला हाक मारली रे आणि मी आतमध्ये गेले। आता प्रेक्षकांनो ऍक्च्युली काय झालंय की नानांना पूर्णपणे बोलता येतंय। नाना आता उठून बसलेले असतात आणि सुमे सुमे म्हणून हाक मारतात। सुमित्राबाई आनंदाने उड्या मारतच येतात, अगं बाई तुम्ही मला आवाज दिला, हे काय ऐकते मी। सुमित्राबाईंसाठी हा चमत्कारच होता। नाना आता उठून बसलेत, म्हणजे आता काय काय प्रसंग घडला नाही यांच्यावर हे त्या सुमित्राबाई आपल्याला सांगतायत बरं का। आता सुमित्राबाई म्हणतात अगं बाई माझा विश्वासच बसत नाहीये, डॉक्टरांनी सांगितलं होतं पण तसंच जानकी आणि ऋषिकेशने केलेला एवढा छान प्लॅन यशस्वी झालाय। आता नानांना चष्मा वगैरे लावतात त्या आणि म्हणतात तुम्हाला काही आणू का, खायचंय का तुम्हाला। नाना अगदी स्पष्टपणे बोलायला लागले। नाना विचारतात ऋषिकेश जानकी कुठे आहेत। मग आता या सुमित्राबाई सांगतात की ते बाहेर गेलेत एका कामासाठी। मग नाना म्हणतात मला बाहेर घेऊन चल। सुमित्राबाई म्हणतात हो हो चला चला मी घेऊन जाते, ते दोघे आले ना की तुम्ही बोला हा त्यांच्याशी। आता नाना सुमित्राबाईंचा हात धरून उभे राहतात, तेव्हा सुमित्राबाईंना फार आनंद होतो। त्या म्हणतात अगं बाई तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिलात। आता सुमित्राबाई हॉलमध्ये आणतात नानांना आणि पुढे सांगतायत आता जानकी ऋषिकेशला की पुढे काय काय झालं। नाना हॉलमध्ये येऊन बसलेत आणि सुमित्राबाई त्यांच्यासाठी पाणी वगैरे आणतात। नाना पुन्हा विचारतात ऋषिकेश जानकी कुठे आहेत। सुमित्राबाई सांगतात अहो ते मगाशीच बाहेर गेलेत आणि अवंतिका आणि सौमित्र त्यांच्या कामासाठी गेले। नाना स्पष्टपणे सांगतात सुमे तू जा फोन कर सगळ्यांना। आता सुमित्राबाई म्हणतात अहो फोन कशाला, येतील ना सगळे थोड्या वेळाने। नाना म्हणतात सुमे आधीच उशीर झालाय, फोन कर सगळ्यांना, ताबडतोब बोलावून घे। सुमित्राबाईंना नवलच वाटते, बाई हे सगळे स्पष्टपणे बोलतायत। मग आता नाना विचारतात सारंग आणि ऐश्वर्या कुठे। मग सुमित्राबाई म्हणतात झोपली असेल ती ऐश्वर्या तिच्या खोलीत। मग नाना म्हणतात जा आता फोन घेऊन ये पटकन। सुमित्राबाई त्यांचा फोन आणतात आणि फोन करतात सौमित्र आणि अवंतिकाला, म्हणजे आधी तर त्या जानकी ऋषिकेशला फोन करतात पण ते दोघे फोन उचलत नाही। मग त्या सौमित्राला फोन करतात आणि सौमित्राला कळवतात की अरे नाना चालायला लागले, बोलायला लागले रे, त्यांना तुमच्याशी बोलायचे, लवकरात लवकर घरी या तुम्ही। आता या फोन करून आतमध्ये आल्या हॉलमध्ये, तेव्हा नाना गायब झालेले आहेत। आता हा सगळा प्रकार त्यांनी पोरांना सांगितलाय त्यांच्या। आता जानकी म्हणते आई नाना असे कसे गायब झाले, अहो ते इथेच कुठे असतील ना, म्हणजे कुठे चालत गेले असतील। गुलाब म्हणतो अहो वहिनी सगळीकडे शोधून आलो मी, नाना कुठेच नाहीये। मग आता ऋषिकेश म्हणतो असे कसे गायब होतील नाना, आई सांगताय त्याप्रमाणे नाना इथेच बसलेले होते आणि अचानक गायब होतीलच कसे। मग आता तेवढ्यात सौमित्र आलाय आणि मग हे विचारतात, सौमित्राला विचारतात का रे बाबा नाना कुठे दिसले का। जानकी म्हणते काय हो सौमित्र भाऊजी काय झालं, नाना दिसले का कुठे। मग आता सौमित्र सांगतो नाही ना नाना कुठेच नाहीयेत।
आता मात्र सुमित्राबाई रडायला लागतात आणि म्हणतात सगळी माझी चुकी आहे, मी असं त्यांना सोडून जायला नको होतं, मी फोनवर त्यांच्या समोरच बोलले असते तर बरं झालं असतं, त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून. आता जानकी म्हणते आई नानांना काय सांगायचं होतं, तुम्हाला काही कळलं का? त्यांना जर काही सांगायचं होतं महत्वाचं तर ते असे अचानक कसे काय गायब झाले, कोणी गायब केलं असेल नानांना? आता हे सगळे विचार करायला लागतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला असं वाटतं तर्क वितर्क करण्यात काही अर्थ नाहीये, आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूयात. सौमित्र म्हणतो दादा 24 तास उलटून गेल्याशिवाय आपल्याला कंप्लेंट करता येणार नाहीये. मग आता हे विचार करतात की दुसरीकडे शोधावं, पण आता ऋषिकेश म्हणतो मला वाटतं आपण पोलिसांना शोधू द्यावं. पण आजी म्हणतात तोपर्यंत काय असंच थांबायचं का? मला वाटतं तुम्ही नानासाहेबांचा शोध घ्यायला हवा. मग आता हे सगळेच जण शोधाशोध करायला गेलेत, म्हणजे सारंग आहेच तिथे, पण ऋषिकेश आणि सौमित्र गेलेत नानांना शोधायला. आता या रडायला लागतात सुमित्राबाई खूप. तेव्हा जानकी त्यांना समजवते आई असं रडू नका हो, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, सापडतील ना नाना, नका काळजी करू. सारंग म्हणतो हो आई नको काळजी करू. आता या आजीबाई पण म्हणतात की अगं सुमित्रे काळजी करू नको, पण सगळ्यांनाच टेन्शन आलंय की नाना असे घरातून कसे काय गायब झाले. पण आता बघा ऐश्वर्या सयाजीरावांशी बोलत असते फोनवर, अहो डॅडा तो म्हातारा गायब झालाय, इथे सगळ्यांना टेन्शन आलंय. त्यावर सयाजीराव मोठ्याने हसतो आणि म्हणतो अगं ए पोरी, माणूस काय असा अचानक गायब नसतो होत, त्याला गायब केलंच जातं. ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय बोलतोयस डॅडा तू? अरे तू तू गायब केलंस का? सयाजीराव म्हणतात मग मीच केलं त्या नाण्याला गायब. अगं लई टणाटणा नाचत होता ना, हाय की नाही तुझा बाप सॉलिड. ऐश्वर्या म्हणते डॅडा तू सॉलिडच आहेस, पण तुला माहिती नाहीये इथे काय चाललंय. अरे सगळ्यांना डाऊट येईल माझ्यावर, इथे कोणाला उचकी जरी आली ना तरी सगळ्यांना डाऊट माझ्यावरच येतो. सयाजीराव म्हणतो नाही नाही तुझ्यावर काही डाऊट येणार नाही ग, तू हे सगळं माझ्यावर सोडव आणि तू टेन्शन घेऊ नको, हे काम माझ्या मित्रावर सोपवलंय मी, तो बघून घेईल सगळं. ऐश्वर्या म्हणते कोण आहे मित्र? मग सयाजीराव म्हणतात अगं ते मी तुला सांगल नंतर, ते तू सगळं जाऊ दे. अगं माझा हा मित्र खूप कामाचा आहे, त्याचा आतापर्यंत एक पण गेम फेल गेलेला नाहीये. ऐश्वर्या म्हणते अरे पण डॅडा किती दिवस लपवणार आहे आपण म्हाताऱ्याला, आज न उद्या हा म्हातारा पचकणारच आहे ना सगळ्यांसमोर. सयाजीराव म्हणतात अगं नाही पचकणार, मग त्याचं नाव मी या जगाच्या यादीतूनच नष्ट करतो ना. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट ढगात पोहोचवणार? वा डॅडा संपवा संपवा त्या म्हाताऱ्याला संपवाच, माझी सुटका हा म्हातारा गेल्यावरच संपेल डॅडा. त्यावर सयाजीराव म्हणतात तू काळजी करू नकोस पोरी, मी आहे ना तुझा डॅडा, आता बघ मी काय करतो. ऐश्वर्या आता खुश झालेली आहे, तिचा मार्गातला काटा निघाला म्हणून. मित्राबाई बिचारा रडायला लागतात आणि आता देवाजवळ प्रार्थना करत असतात. जानकी येऊन त्यांना समजवते आई तुम्ही रडू नका, अहो नाना आपले परत येतील. पण सुमित्राबाई म्हणत असतात बाई माझी चुकी आहे ग, मी असं त्यांना एकटं सोडायला नको होतं. जानकी म्हणते आई तुमची काहीही चुकी नाहीये, तुम्ही असं स्वतःला दोष देऊ नका बरं. अहो सगळे जसे वावरतात तसाच वावर होता ना तुमचा देखील घरात, अहो तुमच्या हाताने काही चुकलेलं नाहीये. सुमित्राबाई म्हणतात अगं जानकी यांना माझ्याशी बोलायचं होतं आणि सगळ्यांना म्हणत होते की फोन कर फोन कर, म्हणून मी फोन घ्यायला गेले आणि फोन करेपर्यंत आणि कसं काय असं कोणी नाहीचं होईल ग जानकी, असं एवढं मोठं आपलं माणूस कसं काय जाऊ शकतं. जानकी म्हणत असते आई तुम्ही नका काळजी करू, नाना आपले येतील परत. मग सुमित्राबाई म्हणतात अगं कधी येतील, तू सांग कधी येतील. सुमित्राबाई त्यांच्या देवघरात असलेल्या देवाला म्हणतात देवा माझ्या कुंकवाला परत पाठव रे, आत्ता तर ते मला म्हटले मला बोलायचं, चांगले चालायला लागले. जानकी अगं नाना बरे झाले होते ग देवा, मला ते काय माहिती नाही, मला यांना बघायचंय, त्यांना पाठव सुखरूप माझ्याकडे. आता जानकी म्हणते सुमित्राबाईंना आई तुम्ही असा तुमचा विश्वास डगमगू देऊ नका, आपल्याला देवाने आतापर्यंत सगळ्या संकटातून बाहेर काढलंय, आता सुद्धा काढेल, तुम्ही विश्वास ठेवा. मग आता या दोघी सासासुना मिळून देवाजवळ प्रार्थना करतात की नानांना लवकर परत येऊ देत. ऋषिकेश आणि सौमित्र गावात गेलेत आता नानांना बघायला आणि गावकऱ्यांची मदत घेतात. त्यांना विचारतात नानांना कुठे पाहिलं का? ते गावकरी म्हणतात नाही हो दादा, नाना आम्हाला कुठेच दिसले नाही. मग आता ऋषिकेश म्हणतो पण तुम्हाला कुठे दिसले ना आम्हाला कळवा. मग सौमित्र म्हणतो हो नानांची तब्येत बरी नाहीये हो, प्लीज आम्हाला कळवा नाना कुठे दिसले तर. मग आता तो माणूस म्हणतो अहो काळजी करू नका दादा, आम्ही आहोत ना, आम्ही बरोबर तुम्हाला सांगू. सौमित्र म्हणतो आणि हे बघा नानांच्या जीवाला धोका आहे बरं का, त्यामुळे आपल्याला खूप व्यवस्थित आणि जरा सुरक्षितता ठेवूनच आपल्याला त्यांना शोधावं लागणार आहे. मग आता तो माणूस म्हणतो नानांच्या जीवाला धोका आहे तुम्हाला कसं माहिती? त्यावर दुसरा गावकरी म्हणतो अरे तुला माहिती नाहीये, या गावात खूप विघ्न संतोषी लोक आहेत. मग तो माणूस म्हणतो तुला कोणावर डाऊट आहे सांग ना. आता तो टोपीवाला गावकरी म्हणतो जिथे संशय आहे तिथे सयाजीराव, तो सयाजीराव नानांच्या पहिल्यापासून मुळावर उठलेला आहे, त्यानेच काहीतरी केलं असेल नानांना. मग आता सौमित्र म्हणतो अरे दादा
तुला वाटतं असं सयाजीराव असं काही करेल? तो तर नानांचे व्याही आहेत ना. मग आता हा ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, तो सयाजीराव विश्वास ठेवायच्या लायकीचा नाहीये, मला त्याच्यावरच संशय येतोय. ऋषिकेश म्हणतो, चल सौमित्र, आपण जाऊया त्या सयाजीच्या घरी आपल्या नानांना शोधायला. पण आता सौमित्र म्हणतो, नाही दादा, आपल्याला डायरेक्ट नाही जाता येणार. हे बघ, ते जर यात डायरेक्ट इन्व्हॉल्व असतील तर ते नाहीच म्हणतील ना, आणि इन्व्हॉल्व नसतील तर ते उगाच कांगावं करतील आणि तमाशा करतील गावात. सौमित्र म्हणतो, बरोबर आहे तुझं, सॉरी ऋषिकेश म्हणतो, बरोबर आहे तुझं सौमित्र, आपण कांगावा करायला नको. मग आता ते गावकऱ्यांना सांगतात की तुम्हाला काही कळलं तर आम्हाला कळवा हं, असं म्हणून आता दोघेही पुढे शोधायला जातात नानांना. पण नाना काही अजून सापडलेले नाहीयेत यांना. गावकरी सांगतात की तुम्ही काळजी करू नका, नाना सापडले तर आम्ही तुम्हाला कळवू. आता ऋषिकेश आणि सौमित्र दुसऱ्या दिशेने नानांना शोधायला गेलेत. आता पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी अवंतिका आणि जानकीचा संवाद ऐकवलाय. अवंतिका म्हणत असते, अहो वहिनी, तुम्ही सकाळी कुठे गेलात? मग जानकी म्हणते, सांगेल मी तुला अवंतिका, सध्या हा विषय नकोय. आता अवंतिका म्हणते, ठीक आहे वहिनी, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण मला एक कळत नाहीये, आपले नाना असे कसे गायब झाले? नाही म्हणजे नाना आपले थोडे थोडे चालत होते, पण ते स्वतःहून चालत नाही जाणार हो बाहेर, माझा विश्वासच बसत नाहीये. जानकी म्हणते, हो ग अवंतिका, माझाही विश्वास नाही, पण काय ग अवंतिका, तू सीसीटीव्ही फुटेज चेक केलं का? मग अवंतिका म्हणते, अहो वहिनी, सीसीटीव्ही फुटेज तर पाहिजे ना चेक करायला, ते कुठे चालू आहे? मागच्या वेळेला कसं झालं होतं माहिती आहे ना तुम्हाला? अहो ते सीसीटीव्ही फुटेजच बंद झालं होतं. जानकी म्हणते, नाही अवंतिका, अगं सीसीटीव्ही फुटेज बंद नाही पडलं, ते पाडण्यात आलंय बंद. अगं तुला माहितीये ना हे सगळं कोण करू शकतं? मागच्या वेळेला चोरी झाली तेव्हा सुद्धा सीसीटीव्ही बंद होते आणि हे मुद्दाम करण्यात आलंय अवंतिका. तर आता हे काम कोण करू शकतं हे मला चांगलं माहिती आहे. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या ना वहिनी, थांबा, तिला जाऊन जाबच विचारते. आता ही जानकी म्हणते, नको अवंतिका, डायरेक्ट जाऊ नकोस, ती अलर्ट होईल, आपल्याला हे सगळं सिद्ध करावं लागेल. सारंग भाऊजी उगाच कांगावा करतील, वेळ आल्यावर आपण हे सगळं बाहेर काढू. पण आता नाना सापडणं जास्ती महत्वाचं आहे ग. नाना कुठे असतील, सापडतील का आपल्याला? त्यांचे औषधं राहिले, त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. अरे बापरे, आईनी तर किती टेन्शन घेतलंय ग अवंतिका. अगं आईची तब्येत खराब होऊन जाईल या सगळ्या गोष्टींमुळे, आई खूप विचार करतात ग, आईंकडे लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे. अवंतिका म्हणते, हो वहिनी, बरोबर आहे आपलं, आपण ना आता नानांचीच काळजी करूया सध्या. आता सौमित्र आणि भाऊजी गेलेत ना शोधायला, सापडतील नाना. जानकी म्हणते, अगं अवंतिका, नाना आपले सापडायलाच पाहिजे, काहीही झालं तरी. तर असा या दोघा जावांचा इथे संवाद संपवला. आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय ऋषिकेश आणि सौमित्र पोलीस कंप्लेंट करायला गेलेत. ते सांगतात की आमचे वडील मिसिंग आहेत. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात, अहो तुमचे वडील खरंच मिसिंग आहे का? कारण आमच्याकडे एक केस आली होती, त्या माणसाचे वडील असेच मिसिंग होते, पण नंतर लक्षात आलं की ते मस्त बाहेर गेले होते आणि खाऊन पिऊन घरी आले. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही हो, आमच्या वडिलांना व्यवस्थित चालता येत नाही, ते आजारी आहेत. मग ते पोलीस म्हणतात, तुमचं म्हणणं असं आहे का त्यांना किडनॅप केलंय कोणी? ऋषिकेश म्हणतो, हे बघा, आम्हाला नेमकं कळत नाहीये, आम्ही शोधाशोध करतोय, प्लीज तुम्ही बघा ना, तुम्ही शोधून काढा. पोलीस म्हणतात, तुम्हाला काही फोन आलाय का? किडनॅपिंग वगैरे झाली असं वाटतं का? मग सौमित्र म्हणतो, नाही तसं काही वाटत नाहीये. मग ते पोलीस म्हणतात की हे बघा वकील साहेब, तुम्हाला माहिती आहे 24 तास उलटून गेल्यावर कंप्लेंट करावी लागते, पण ठीक आहे, मी माझ्या लेवलवर प्रयत्न करतो आणि तुमच्या वडिलांना शोधायचा प्रयत्न करतो, त्यांचा फोटो वगैरे मला पाठवून ठेवा. ऋषिकेश म्हणतो, हो हरकत नाहीये. आता ते कंप्लेंट करून निघून जातात. पण आता बघा प्रेक्षकांना, पोलीस सांगतात की अरे मोहन, हा जो फोटो आहे ना, मुळशीच्या प्रत्येक गल्लीमध्ये सर्क्युलेट कर रे. नानाचा फोटो दिलाय त्या पोलिसांनी आता त्या कॉन्स्टेबल. पुढच्या सीन मध्ये बघा, मैपतने नानांना किडनॅप केलंय आणि आता तो सयाजीला फोन करून सांगतो की सया, तू जे काम सांगितलं होतं ते केलंय मी, आता या माणसाचं पुढे काय करायचंय ते सांग. आणि तिकडनं सयाजीराव फक्त हसताना आपल्याला ऐकवलंय. तर आता नाना किडनॅप झालेत ते मैपत शिखरेकडनं, हे आपल्याला आतापर्यंत क्लिअर झालं. ही महासंगमची खिचडी आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा, ऐश्वर्या सारंगशी बोलताना दाखवली आहे. आता सारंग आलाय खोलीत. मग ऐश्वर्या बसल्या बसल्या म्हणते, काय झालं सारंग, नानांचा काही पत्ता लागला का? सारंग म्हणतो, नाही ना, सगळीकडे शोधाशोध केली ऐश्वर्या, पण कुठेच नाना सापडत नाही हो, कुठे गेले असतील नाना? ऐश्वर्या म्हणते, अहो कुठे जाणार आहेत नाना स्वतःहून, मला तर वाटते आपल्या नानांना कोणीतरी किडनॅप केलं असेल. मग आता सारंग म्हणतो, काय किडनॅप, हे काय बोलताय ऐश्वर्या तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, अहो खरंच बोलते मी, त्या जानकीनेच किडनॅप केलं असेल. सारंग म्हणतो, नाही हो नाही, असं काय बोलताय ऐश्वर्या, जानकी वेणी कशाला किडनॅप करेल नानांना? आणि नाना गायब झाले तेव्हा ऋषिकेश दादा आणि जानकी घरात सुद्धा नव्हते. ऐश्वर्या म्हणते, सारंग एक्झॅक्टली, हे दोघं घरात नव्हते तेव्हाच नाना किडनॅप झाले ना, संशयाची सुई आधी त्यांच्यावरच जाते. तुम्हाला सांगते सारंग, हे सगळं त्यांनी मुद्दाम केलंय, म्हणजे ते घरी नसल्यावर त्यांच्यावर आळ येणार नाही ना. नाना गायब होण्याच्या मागे ते दोघेच आहेत. सारंग, मला फुल डाऊट आहे त्या दोघांवर, आत्ताच्या आत्ता जा आणि विचारा त्यांना कुठे गेले आपले नाना. आता सारंग लगे ऐश्वर्या जे म्हणेल ते ऐकायला लागतो आणि म्हणतो, हो जातो मी, पण
पण आता थांबतो आणि ऐश्वर्या म्हणते जा ना, थांबलात का? का थांबलाय तुम्ही? तुम्हाला काही संशय आहे का माझ्यावरती? मी खोटं बोलते का? मग सारंग म्हणतो अहो नाही हो ऐश्वर्या, तसं नाही, पण मी काय विचारू खाली जाऊन? नाही म्हणजे मागच्या वेळेला गेलो होतो मी, तेव्हा आईनं मला फार मारलं होतं, मी त्यांच्या विरुद्ध बोललो होतो तर. ऐश्वर्या म्हणते बरं बरं, तुम्हाला भीती वाटते का? मग मी जाते, मी बोलते ना, तुम्ही फक्त मी जे बोलते त्याला हो म्हणा. सारंग म्हणतो हो हो चालेल चालेल. आता ऐश्वर्या खाली जाऊन खूप तमाशा करते बरं का जानकीच्या विरोधात. खरं सांगू प्रेक्षकांनो, आता ना वैताग आलाय या ऐश्वर्याचा तमाशा बघून आणि जानकी हिरोईन झाली आहे ते बघून. काही वेगळं दाखवतच नाही हो, नुसते प्लॅनिंग प्लॉटिंग, कंटाळा आलाय आता. असो, तर सगळे खाली काळजी करत असतात. आता ऐश्वर्या येऊन साळसूदपणे विचारते नाना आले का? अवंतिका म्हणते कशाला नाटकं करते का ऐश्वर्या? दिसलं नाही का तुला आहेत का नाही नाना समोर ते? उगाचच नाटकं करते आपली. ऐश्वर्या म्हणते तुझ्याशी बोलते का ग मी? अवंतिका तोंड बंद कर तुझं. घरात काय चाललंय ग अवंतिका? आणि तुझं काय चाललंय? मला काय बोलतेस ग? अवंतिका आता पुढे काही बोलणार तेवढ्यात जानकी म्हणते जाऊ दे अवंतिका, शांत हो. ऐश्वर्या आता लगेच नाटकी म्हणते आई नका काळजी करू, नाना येतील बरं लवकर. मग आता सुमित्राबाई सांगतात हो ना, ऋषिकेश आणि सौमित्र गेले शोधायला, बाई मला फार काळजी वाटते यांची. आता जानकी म्हणते आई काळजी नका करू. तेवढ्यात ऋषिकेश आणि सौमित्र आलेत. जानकी विचारते काय झालं सौमित्र भाऊजी, कुठे पत्ता लागला का नानांचा? ऋषिकेश आणि सौमित्र नाही म्हणतात. सौमित्र म्हणतो अगं वहिनी सगळीकडे बघितलं, अगं कुठेच नाहीये ग नाना, गावाचा काना कोपरा शोधला आम्ही, पण नाना कुठेच नाहीयेत. जानकी म्हणते हिम्मत काकाकडे पाहिलं का तुम्ही? मग ऋषिकेश म्हणतो अगं नाही ग जानकी, सगळीकडे बघून आलो आम्ही, कुठेच नाहीयेत नाना. आता टेन्शन वाढलंय. सौमित्र सांगतो अगं पोलिसांना पण बोलवलंय, सांगितलंय आम्ही, कंप्लेंट केली, आता टेन्शन आलं ग वहिनी. आता जानकी म्हणते नका काळजी करू, नाना इथेच कुठे गेले असतील, कोणीतरी बघितलं असेल ना त्यांना, असे गायब कसे होतील आपले नाना? नाही असं शक्यच नाहीये. जानकी आता असं बोलतच असते. तेवढ्यात ऐश्वर्या मोठ्याने टाळ्या वाजवत म्हणते वा वा जानकी, काय प्लॅनिंग केलंयस ग तू? अगं एकही प्लॅनिंग मध्ये तू कधी मागे पडत नाहीस ग. तेव्हा लगेच सुमित्राबाई म्हणतात झालं का तुझं ऐश्वर्या सुरू? त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो आई मला माहीत होतं की तुमचा माझ्यावर विश्वासच बसणार नाही, एकदा का कानफाट्या नाव पडलं की पडलं, मग कोणी विश्वासच ठेवत नाही ना. भलेही कोणी दुसऱ्याने केलं असेल काही गुन्हा, पण आळ मात्र माझ्यावरच येणार, हो की नाही आई? असंच झालंय तुमचं. हे बघा आई तुम्हाला सांगते या बाईच्या मनात खोटे, या जानकीला पाठीशी घालू नका. आता ऐश्वर्या अशी गाऱ्हाणे करतच असते. तेवढ्यात ऋषिकेश संतापतो आणि म्हणतो ऐश्वर्या एक शब्द जरी माझ्या बायकोच्या विरोधात बोललीस ना तर बघ. आता लगेच ऐश्वर्या ऋषिकेशच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते काय करताल, मारताल का मला? बघा हात लावून. अहो तुम्ही असताल या घराचे मालक, पण माझे मालक नाहीये. आणि कोणाला सांगायसाठी हे करताय हो? तुम्हाला काय वाटतंय तुमचे हे नाटकं कोणाला कळत नाहीये का? पण तुमचे नाटकं माझ्या लक्षात आलेत. आता लगेच जानकी म्हणते काय लक्षात आलं ग तुझ्या? काय लक्षात? ऐश्वर्या म्हणते जानकीला हे काय ग जानकी तू कुठे गेली होतीस ग सकाळी? आता जानकी म्हणते तुला काय करायचं ऐश्वर्या, आणि हे विचारणारी तू कोण आहेस? ऐश्वर्या कांगावा करून म्हणते बघा आई, ज्याच्या मनात चोर असतो ना तो असा प्रश्न करतो, उलट प्रश्न. मग आता जानकी मधुभाऊंना वाचवायला गेली आहे, हा सीन आपल्याला दाखवलाय. पण आता ऐश्वर्या बघा कशी. ऐश्वर्या म्हणते नाही हे दोघं जण घरात नसतानाच नाना कसे काय गायब झाले बरं? आता सौमित्र ओढून म्हणतो ए ऐश्वर्या तोंड सांभाळून बोला. ऐश्वर्या म्हणते थांबा जरा वकील साहेब थांबा, मी वकील नसले तरी मला बरोबर बोलता येतं. नाही म्हणजे हे दोघं घरात नसतानाच नाना कसे काय गायब झाले? आता जानकी तिच्यावर ओरडते आणि म्हणते ऐश्वर्या तुला बोलायचंय काय? तोंड सांभाळून बोल, काय बोलायचंय? अगं नानांना मी किडनॅप केलंय का? मग आता ऐश्वर्या म्हणते अगं तूच केलंयस, खात्री आहे माझी, तुम्ही दोघांनीच हा प्लॅन केलाय. आता जानकी म्हणते ऐश्वर्या थोबाड नीट ठेव तुझं, नाहीतर. आता ऐश्वर्या म्हणते काय करशील ग जानकी, काय करशील? हात लाव. नाही नानांना जसं जिन्यावरून ढकललं तसं मला ढकलशील का? आता जानकी ओरडते आणि म्हणते ऐश्वर्या तुझं तोंड बंद कर, नाहीतर. जानकी ऐश्वर्यावर हात उगारते. लगेच ऐश्वर्या म्हणते ए चल हट, काय ग कशाला करते ग उगाच आगाऊपणा? तू शेण खातेस आणि आम्हाला बोलतेस का? नाटकं करतेस का? हे बघ तुला मुद्दाम करायचं होतं हे सगळं. तू आधी गुडबुकमध्ये आली, नानांच्या चांगली वागली, आणि आता बरोबर नानांना किडनॅप केलं तू. बाप रे काय नशीब चांगलंय ग तुझं. नाही म्हणजे तुझ्या प्रयत्नामुळे नाना खरंच बरे झाले.
चालायला लागले, ते बोलायला लागले. जानकीला बरोबर माहित होतं नाना बोलायला लागले, चालायला लागले तर हिचं पितळ उघडं पडेल ना, म्हणून हिने नानाला किडनॅप केलंय. आता ऐश्वर्या असं बोलत असते तेव्हा जानकी तिच्या अंगावर धावून जाते. ऐश्वर्या म्हणते, थांब, गपचूप बैस, मला बोलायचंय ना पुढे. मग पुढे म्हणते कशी, आई आहो, हिचा नवरा पण सामील आहे हिच्या प्लॅन मध्ये. बिचारे आपले नाना अडकले यांच्या प्लॅन मध्ये. आपले नाना हॉलमध्ये एकटे बसलेले बघून या जानकी आणि ऋषिकेशने बाहेरच्या बाहेर त्यांना किडनॅप केलं. काय ढोंगी लोक आहेत हे, साळसूद कुठले, यांचा खरा चेहरा समोर येणार होता ना. आता जानकी तिला बोलू देत नाही आणि म्हणते, अगं खरा चेहरा तर तुझा समोर येणार होता ना ऐश्वर्या, कारण नाना बोलायला लागले होते, चालायला लागले होते, माझ्यावर आरोप करतेस काय. अगं ऐश्वर्या, नाना बरे होत आहे हे कळाल्यावर आता तुलाच टेन्शन आलं ग, कारण नाना जेव्हा खरं बोलतील तेव्हा सत्य सगळ्यांसमोर येईल ना. आम्ही तुला धक्के मारून या घराच्या बाहेर जाऊ, म्हणूनच तू नानांना गायब केलंय. ह्या सगळ्या मागे तूच आहेस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, बस कर जानकी, तुझा आळ माझ्यावर ढकलू नकोस. आता ऐश्वर्या पुढे काही बोलणार तेवढ्या सुमित्राबाई म्हणतात, शांत बस ऐश्वर्या, एक शब्द जरी जानकीच्या विरुद्ध बोललीस ना तर याद राख. ऐश्वर्या म्हणते, अहो आई, तुमच्या भोळेपणाचा ही बाई फायदा उचलते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता काय आई. अहो, एक दिवस असं येईल की ही बाई आपल्या सगळ्यांना घराच्या बाहेर हकले. आई, या बाईची साथ देताय तुम्ही, या खोटारड्या बाईची. अहो, हिची साथ देऊ नका. जेव्हा सत्य समोर येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल काय खरंय आणि काय खोटे आहे. आता द्या तुम्ही या बाईची साथ, नाही म्हणजे ही बाई तुम्हाला पोलिसांमध्ये नेईल आणि बेड्या ठोकेल. ऐश्वर्या असं बोलणार तेवढ्यात तिथे पोलीस आलेत आणि आवाज देतात, ऋषिकेश रणदिवे तुम्हीच का. मग आता ते पोलीस पाहिल्यानंतर हे घाबरतात रणदिवे फॅमिली. मग ते पोलीस म्हणतात, आम्हाला ना पांडुरंग तळ्याजवळ एक शाल सापडली आहे आणि तिथे एक डेड बॉडी मिळाली आहे आणि त्या डेड बॉडीवर ही शाल होती. आता ते शाल बघून सुमित्राबाई घाबरतात, कारण ती शाल नानांचीच असते आणि आता त्यांना येते चक्कर आणि हा भाग त्यांनी संपवला प्रेक्षकांनो. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की ते डेड बॉडी बघायला जातात आणि प्रथमदर्शनी ती नानांची वाटते, पण जानकी जेव्हा हातात हात घेते त्या डेड बॉडीचा तेव्हा त्याला कळतं की ते नाना नाही आहेत आणि अशा पद्धतीने जानकी ऐश्वर्याचं किडनॅपिंग समोर आणणार आहे. त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, एपिसोड वेळेवर येत नाहीये त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. एपिसोड आला की तो तुमच्या मोबाईलवर दिसेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.